नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक अशी क्रीमी चॉकलेटी फर्स्ट डेजर्ट, जी इतकी रिच चॉकलेटी आणि तोंडात विरघळणारी आहे की एकदा खाल्ल्यावर पुन्हा बनवला अशी आहे। तर इथे सर्वात प्रथम मी 50 ते 70 ग्रॅममध्ये चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे। त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। सर्वात प्रथम पाणी टाकून ते प्रीमिक्स जे आहे ते पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। अशा प्रकारे एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं प्रीमिक्स जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। प्रीमिक्सचे गुठल्या वगैरे ज्या असेल त्या पूर्ण सुटल्या पाहिजे आणि कन्सिस्टन्सी अशी एकदम छान झाली पाहिजे। अशा प्रकारे हे जे प्रीमिक्स आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। मी एकाच डायरेक्शनमध्ये जे प्रीमिक्स आहे ते चांगलं मिक्स करून घेत आहे। जितकं चांगलं मिक्स करेल आपण तितका आपला जो स्पॉन्ज आहे तो चांगला फुगेल, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे जे प्रीमिक्स आहे ते मिक्स करून घेतलेले आहे। त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये तूप लावून घेतलेले आहे। ह्या पातेल्यामध्ये तूप लावून घेतल्यानंतर जे आपण प्रीमिक्सचं जे केलं होतं बॅटर ते यामध्ये ओतून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी असली पाहिजे। त्यानंतर हे टॅप करून घ्यायचं आहे आणि जर खालून प्लेन भांडं असेल तर ते तुम्ही यूज करू शकता। इथे माझ्याकडे प्लेन नसल्यामुळे मी हे पातेलं यूज केलेलं आहे। अशा प्रकारे मी इथे पूर्ण हे टॅप करून इक्वलमध्ये केलेलं आहे, कारण जे केकमध्ये जे प्रीमिक्स जे आपलं बॅटर आहे त्यामध्ये बबल्स नाही राहिले पाहिजे, त्यासाठी इक्वल करून घ्यायचं आहे। पूर्ण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम प्रोसेस करायची आहे। त्यानंतर इथे मी इडलीचं जे कुकर आहे त्यामध्ये मी हे जे बॅटर आहे ते मी एक खाली स्टँड ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी बेक करण्यासाठी ठेवणार आहे, तुम्ही पाहू शकता। इथे मी ते कुकरचं इडलीचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये हे पातेले जे आहे ते ठेवून घेतलेलं आहे आणि ते 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्यावर एक जड असं भांडं ठेवायचं आहे, जेणेकरून जी वाफ आहे आतली ती बाहेर येता कामा नये। आणि 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही परत एकदा चेक करू शकता, जर झालं असेल तर ठीक आहे, जर नसेल झालं तर 5-10 मिनिटं अजून एक्स्ट्रा ठेवायचं आहे। बारीक गॅसवरतीच हा जो कुकर जो आहे केकचा तो करायचा आहे। त्यानंतर इथे आपण शुगर सिरप बनवणार आहोत। इथे मी पाणी घेतलेलं आहे, चॉकलेट इसेन्स घेतलेला आहे, 4 ते 5 ड्रॉप चॉकलेट इसेन्सचे घेतलेले आहे, जेणेकरून फ्लेवर खूप छान येतो केकला। त्यानंतर मी इथे साखर घेतलेली आहे। आपल्या स्पॉन्जमध्ये साखरचा जो गोडवा आहे तो आला पाहिजे ना आपण खाताना, त्यामुळे मी इथे साखर घेतलेली आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, साखर पूर्ण मेल्ट झाली पाहिजे। साखर पूर्ण मेल्ट करून हे जे सिरप आहे चॉकलेट सिरप हे आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून ते थंड स्पॉन्जमध्ये चांगलं ऑब्झर्व होईल। त्यानंतर मी ते 70 ते 80 ग्रॅम असे डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलेले आहे। हे डार्क चॉकलेट कंपाऊंड रूम टेम्परेचरवरतीच असावे, जेणेकरून ते लवकरात लवकर मेल्ट होतात। अशा प्रकारे मी डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलेले आहे। त्यानंतर मी इथे तितक्याच मेजरमेंटने 50 ते 70 ग्रॅम अशी व्हिप क्रीमसुद्धा घेतलेली आहे आणि इथे तूप टाकलेलं आहे। तूप का टाकलेलं आहे, जे आपण चॉकलेट गनाश करणार आहोत त्याला चांगला असा क्रीमी टेक्स्चर आणि अशी शाईन येण्यासाठी मी इथे तूप टाकलेलं आहे। आणि एका छोट्या भांड्यामध्ये डबल बॉयलर प्रोसेसमध्ये मी हे जे आहे ते चॉकलेट गनाश बनवून घेणार आहे। 5 ते 10 मिनटं लागतात, बारीक फ्लेम मोठा फ्लेम असं करून हे जे चॉकलेट गनाश आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता। इतक्या वाटीमध्येच मी हे जे आहे इक्वल म्हणजे जर भांडं जर खालचं मोठं असेल तर तेवढंच साईजचं तुम्ही त्यावरती वाटी वगैरे काहीतरी ठेवायची, जेणेकरून त्यामध्ये पाणी नाही जाणार, अशी काळजी घ्यायची। कारण चॉकलेट गनाशमध्ये पाणी नाही जायला पाहिजे, कारण मग जर पाणी गेलं तर ते आपलं जे गनाश आहे ते खराब होऊ शकतं। तुम्ही पाहू शकता हळूहळू असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर 5 ते 10 मिनटानंतर हे जे चॉकलेट गनाश आहे ते तुम्ही पाहू शकता असं पूर्ण प्रकारे मेल्ट होत आहे। मेल्ट झाल्यानंतर ते हळूहळू तुम्ही हलवत राहायचं आहे, जेणेकरून जे पण काही त्यामधले थोडेसे राहिले असेल चॉकलेट ते पूर्ण मेल्ट होण्यास मदत होईल। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे जे चॉकलेट गनाश जे आहे आपलं ते तयार झालेलं आहे आणि त्याला शाईनसुद्धा आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये। अशा प्रकारे जे चॉकलेट गनाश आहे ते बनवून घ्यायचं आहे।
त्यानंतर तुम्ही हे चॉकलेट गनाश असं एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामधले जरी काही चॉकलेट्स वगैरे असतील तर ते पूर्ण यामध्ये राहतील गाळणीमध्ये. ज्यावेळेस आपण चॉकलेटला लेअरिंग लावू त्यावेळेस हे जे स्मूथ टेक्स्चर जे असेल ते आपल्या डेझर्टला येणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण चॉकलेट गनाश झालेला आहे. 15 ते 20 मिनिटानंतर जो केक आहे आपला तो पूर्ण बेक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट असा केक बेक झालेला आहे आणि एकदम सहजपणे असा हा केक निघत आहे. ना की आपण याच्यामध्ये बटर पेपर लावलेला आहे, फक्त साईडनी तूप लावलेलं आहे आणि स्पॉन्जसुद्धा किती छान असा फुललेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि स्पॉन्ज पण मी आता कापून दाखवत आहे तुम्हाला. बेक झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं आपला जो केकचा जो स्पॉन्ज आहे तो फॅन खाली ठेवायचा एका ओल्या कापडावरती, जेणेकरून तो थंड व्हायला पाहिजे. त्यानंतर तो कट करायचा. मी जो स्पॉन्जची एक लेअर कापलेली आहे तुम्ही पाहू शकता किती टेक्स्चर आलेलं छान आहे, त्याला एकदम स्पॉन्जी टेक्स्चर आलेलं आहे, जाळीदार. त्यानंतर जे आपलं चॉकलेट गनाश आणखीन जे आपण शुगर सिरप जे टाकलं होतं चॉकलेटचं ते त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी लेअरिंग जी आहे ती लावून घेतलेली आहे. 3 लेअरिंग मी ते लावून घेतलेल्या आहेत. चॉकलेटचा जो स्पॉन्ज तो, त्यानंतर शुगर सिरपची लेअरिंग आणि त्यानंतर मी चॉकलेट सिरपची लेअरिंग, अशा प्रकारे हे सर्व करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर किसलेला वरती डार्क चॉकलेट कंपाऊंड टाकलेला आहे. यावरती तुम्ही कोको पावडरही टाकू शकता. इथे मी चॉकलेट कंपाऊंड टाकलेलं आहे. जर तुम्हाला आजची ही क्रीमी चॉकलेट फर्स्ट डेझर्ट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा स्वादिष्ट आपल्या चॅनलला